गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण इयत्ता पहिलीचा दुसरा घटक घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हा जर बघितला तर इयत्ता पहिलीच्या सगळ्यात महत्वाचा हा घटक आहे. सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचा हा घटक आहे, कारण की ह्या घटकामध्ये आपल्याला हा घटक जर पूर्ण ओळखता आला किंवा वाचता आला, लिहिता आला, तर आपल्याला मराठी हे पूर्ण येतं. लिहिता येतं, वाचता येतं. तर चला मग आज आपण आजचा घटक आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी आपण ध्येय अकॅडमीज तर्फे आय एम विनरच्या एक्झामला बसलेला आहात. आपली ही आय एम विनर परीक्षा 1ली पासून 8वी पर्यंतच्या मुलांच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये मराठी मीडियम, सेमी, इंग्रजी माध्यम या तिन्ही लँग्वेज मध्ये, भाषांमध्ये आपण ही परीक्षा घेतो आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती, जी मुलं आता इयत्ता पहिली जी नवीन मुलं आहात, तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला फ्री ऑनलाईन क्लासेस असतात. फ्री ऑनलाईन टेस्ट सुद्धा आपल्या आता चालू होतीलच. तसेच फ्री ऑनलाईन मार्गदर्शन असतं आपल्याला, म्हणजे सगळ्या प्रकारच्या सुविधाही आपल्याला व्यवस्थित दिल्या जातात ऑनलाईन पद्धतीनं. जर आपल्या आधुनिक पद्धतीनं सगळं आपलं काम व्यवस्थित ॲक्युरेट चालू असतं. आता तुम्ही इयत्ता पहिलीला बसलेला आहात, त्यामुळे तुम्ही कशा प्रकारचे प्रश्न असतात, कशा प्रकारे उत्तरं लिहावी लागतात, आपल्याला सगळं नवीन असणार आहे. हे सगळं मी अगदी योग्य पद्धतीने जेव्हाच्या तेव्हा मी तुम्हाला सूचना देत जाईल. जसं जसं आम्हाला मला सांगता येईल त्या त्या पद्धतीनं मध्ये मध्ये मी तुम्हाला सूचना देत जाणार आहे. ती तुम्ही सूचना फॉलो करायची. आणि जास्तीत जास्त प्रत्येकानं कंपल्सरी मराठीच्या लेक्चरला, इंग्लिश असू दे, गणित, सगळ्या ऑनलाईन क्लासेसला बसायचं आहे. कारण काही मुलांना लिहिता वाचता व्यवस्थित येतं, परफेक्ट येतं, मुळाक्षर माहिती असतात. पण फक्त त्या आधारे न राहता त्याच्या व्यतिरिक्त पण एक्स्ट्रा क्वेश्चन्स मी इथे घेणार आहे. ते तुम्ही काय करायचे आहेत, व्यवस्थित अंडरस्टँड करून समजून घेऊन सोडवायचे आहेत. मग ते कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. तर वेलकम सगळ्यांचं. आता मी तुम्हाला आजचा जो महत्वाचा घटक आज मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचं नाव आहे मराठी मुळाक्षरे व चौदाखडी. कारण की बरीच पहिलीच्या मुलांना काय असतं, मुळाक्षर किंवा चौदाखडी यांची ओळख नसते. पण ही होणं गरजेचं आहे. अजून सुद्धा ज्या मुलांना चौदाखडी होत नाही किंवा मुळाक्षरे माहिती नाही, त्यांनी अजून सुद्धा काय करायचे आहे, याची ओळख करून घ्यायची आहे. आलं लक्षात? आता बघा, मराठी मुळाक्षरे व चौदाखडी. आता मी इथं काय केलेलं आहे, याच्यामध्ये मराठी मुळाक्षरे लिहिलेली आहेत. पहिल्यांदा आपण काय करूया, मराठी मुळाक्षरांची ओळख करून घेऊया. तर आपल्याला मराठी वाचन जर यायचं असेल तर आपल्याला मुळाक्षरे आली पाहिजेत. मुळाक्षरामध्ये 2 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन. आणि मुळाक्षर आपली परफेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय शिकायचं असतं, चौदाखडी शिकायची असते. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा, मराठी मुळाक्षरे व चौदाखडी याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मुळाक्षरे बघणार आहोत. काय बघणार आहोत? मुळाक्षरे. तर एकूण जी मुळाक्षरे आहेत ती किती आहेत बघा, 14 आहेत. एकूण मुळाक्षरेमध्ये स्वर, आता जे मी इथं लिहिलेलं आहे स्वर, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, अ, औ, आहा, यांना आपण मराठीमध्ये स्वर असे म्हणतो. काय म्हणतो आपण? स्वर म्हणतो. आता हे स्वर एकदा किती आहेत? स्वर किती आहेत? हे 14 आहेत. एकूण स्वर किती आहेत? 14 आहेत. म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. लक्षात? यांना आपण मुळाक्षरे म्हणतो. आता ही मुळाक्षरे असू देत, चौदाखडी असू देत, कशी लक्षात ठेवायची हे सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. पहिल्यांदा मुळाक्षर बघा. आता या मुळाक्षरांमध्ये आणखी एक भाग पडतो की सारखी दिसणारी स्वर कोणते आहेत. तर सारखे दिसणारे स्वर आहेत इ, ई, आ, उ, ऊ, ए, आहा, हे सारखे दिसणारे स्वर आहेत. आलं का लक्षात सगळ्यांच्या? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, अ, औ, आहा, हे सगळे आपले स्वर आहेत. एकूण किती स्वर आहेत? तर एकूण 14 स्वर आहेत. आलं लक्षात? आता हे स्वर तुमच्या जर लक्षात आला असेल तर आपल्याला प्रश्न विचारतात की दिलेल्या ह्याच्यामध्ये स्वर कोणते आलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही हे 14 स्वर लिहिता आले पाहिजेत आणि पाठ सुद्धा असले पाहिजे. हा झाला आपला एक महत्वाचा पाठ स्वरचा. आता दुसरा पाठ येतो तो व्यंजन येतो. दुसरा पाठ कोणता येतो? व्यंजन येतो. आपल्या बुक मध्ये आय एम विनरच्या मार्गदर्शिकेमध्ये अतिशय डिटेल मध्ये व्यंजन सुद्धा दिलेलं आहे. तर बघा, व्यंजन कुठले कुठले आहेत? क, ख, ग, घ, ङ. वाङ्मय असं आपण म्हणतो ना, याचा उच्चार ङ. ओके.
व्यंजन कुठली आहेत? क ख ग घ ग. आता क ख ग घ घ, ट ठ ड ढ न, च छ ज झ त्र, ही सगळी जी आहेत त्याच्यानंतर च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, य र ल व श स ळ ह न्य, ज्ञानेश्वर न्यपर्यंत. ही एकूण जर बघितलं तर व्यंजन एकूण 35 व्यंजन आहेत. त्या जे लिहिलेलं आहे त्याला आपण व्यंजन असे म्हणतो. काय म्हणतो? व्यंजन बसवून. मग व्यंजन एकूण 35 आहेत. हे व्यंजनचे आपल्याला पाठ पाहिजे. म्हणजे कशा प्रकारे पाठ पाहिजे? क ख ग घ ग, च छ ज झ त्र, ही एका लाईनीनच आपल्याला म्हणता आली पाहिजे. एका लाईनीने 5 वेळा लिहायची, त्याच्या खाली लिहायची, त्याच्या खाली लिहायची, त्याच्या खाली ज्ञापर्यंत व्यवस्थित अक्षरात आपल्याला ही लिहिल्या पाहिजेत आणि हे पाठ पाहिजे. क नंतर ख येतच, ख नंतर ग येतच, हे आपल्याला मुळात इथं माहिती पाहिजे. च नंतर छ येतं, छ नंतर ज येतं, हे आपल्याला माहिती पाहिजेच याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कुठलाही एक्सक्यूज आपल्याला चालत नाही. ट नंतर ठ येतं, ड येतं, ढ येतं, न येतं. कोणतं न येतं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही व्यंजन आपल्याला पाठच पाहिजे. आता पाठ करण्याची पद्धत सुद्धा मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं असतं, पाठ करायचं असतं, हे सुद्धा आपण नंतर बघूया. ओके. आता व्यंजन नंतर जो जो भाग येतो तो येतो किती? 14 खडीचा. कारण की या व्यंजनापासूनच आपल्याला ही 14 खडी तयार झालेली आहे. आणि जर ही 14 खडी आपल्याला आली तर आपण काय करू शकतो? लिहायला व वाचायला व्यवस्थित येतं. तर ही 14 खडी बघा, ही सुद्धा वाचताना आपण कशी वाचायची? पहिल्यांदा क कला काना का लिहायचं आहे आपल्याला. कला पहिली वेलांटी की, कला दुसरी वेलांटी की, कला पहिला उकार कु, ज्याचा आपण दीर्घ श्वास घेतो ना त्याला दीर्घ उकार म्हणतात. दीर्घ म्हणजे दुसरा. आणि ज्याचा कमी आपण श्वास घेतो ऱ्हस्व उकार, म्हणजे कला पहिली वेलांटी की, पण पहिली वेलांटी की, कला पहिला उकार कु, कला दुसरा उकार कु. बघा सूर होतो की नाही आपला, म्हणजे दीर्घ उच्चार होतो, दीर्घ श्वास घ्यायला लागतो, म्हणून याला दीर्घ उकार म्हणतात. कवर एक मात्रा के, कवर चंद्राकार दिलेले आहे क्या, कवर 2 मात्रे कै, कला एक काना एक मात्रा को, कला एक काना चंद्राकार क, कला एक काना 2 मात्रे कौ, कवर अनुस्वार कम आणि कला विसर्ग कहा, कला विसर्ग कहा. अशा प्रकारे ही आपली काय आहे? 14 खडी आहे. आता तुम्हाला इथं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं सांगायचं काय आहे मला, तर या 14 खडी स्वर आणि व्यंजन अजून एकदा रिपीट करणार आहे. अ आ इ ई हे जे आहेत ते आपले एकूण 14 स्वर आहेत. प्रश्न कसा विचारतात की मराठीमध्ये एकूण स्वर किती आहेत? 14 आहेत. व्यंजन एकूण 35 आहेत. व्यंजन कोणती? क ख ग घ ग न, त्याच्यानंतर आली 14 खडी. 14 खडी मध्ये आता जी नवीन क्या आणि क आहे, आता आपण नवीन म्हणजे जोडतो, ती 14 खडी झालेली आहे. आता हे तुम्हाला मी सांगितलं, शिकवलेलं. आता त्याचं वाचन आपण कशा पद्धतीने करू शकतो जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहील आणि आपल्याला एकदा जर आपल्याला ते सुरामध्ये आपण जर म्हटलं तर व्यवस्थित लक्षात सुद्धा राहतं आणि आपल्याला काय करता येतं, आपल्याला फिट सुद्धा व्यवस्थित होतं. बघा आता मी पहिल्यांदा स्वर म्हणून दाखवणार आहे. प्रत्येक वेळेला मी उच्चार करणार आहे स्वर व्यंजन 14 खडी, जेणेकरून तुमच्या सुद्धा डोक्यात आता परफेक्ट शिकवतानाच लक्षात राहायला पाहिजे. स्वर बघा, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ऐ ओ. मी सुद्धा प्रत्येक शब्दावर बोट ठेवलेला आहे. प्रत्येक शब्द वाचताना त्या शब्दाकडे मी सुद्धा बघत आहे. का? कारण की मी तुमच्याकडे बघणार, मी इथलं बोट माझं इकडे जाणार, मग तुमचं मिसअंडरस्टँडिंग होणार. म्हणजे काय ह्याच्यातून शिकायचं की आपल्याला जी सवय स्वतः अगोदर लावून घ्या की आपण हे परफेक्ट वाचन झालं पाहिजे, परफेक्ट शब्दावर आपलं बोट असलं पाहिजे, जेणेकरून आपण परफेक्ट वाचायला सुद्धा शिकू शकतो. ओके. म्हणून मी प्रत्येक शब्दावर बोट ठेवत आहे, प्रत्येक शब्दाकडे नीट बघत आहे. तुम्ही सुद्धा तसं करायचंय. परत रिपीट बघा, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ऐ ओ अ औ आहा.
थोडीशी ट्यून माझी बदललेली आहे की नाही. तुम्ही कसं म्हणताय अ आ ई ई उ उ असं नाही करता, आपण ट्यून मध्ये म्हणूया. अ आ इ ई उ उ ए ऐ ओ औ आहा. अशा पद्धतीने जर तुम्ही स्वरांचं वाचन केलं तर हे स्वर तुमच्या अतिशय छान लक्षात राहतात. आणि याला एकूण 14 स्वर आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. पुढचा नेक्स्ट येतो तो व्यंजन. व्यंजन सुद्धा तशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. क ख ग घ ङ, क ख ग घ ङ, च छ ज झ त्र. कंटिन्यू शाळेत आपल्याला वेळ मिळेल, घरामध्ये वेळ मिळेल, कंटिन्यू हे रीडिंग चालूच ठेवायचंय तुम्ही. त्याच्यामध्ये कोणताही एक्सक्यूज नाहीये. 14 कडे बघा आता कशी वाचायची आणि कशी लक्षात ठेवायची. ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता सुरामध्ये शिकवणार आहे 14 कडे, ती तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसली पाहिजे. कारण की ही गोष्ट आमच्या काळी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या मोरे मॅडम म्हणून होत्या, त्या अतिशय सुंदर छान पद्धतीने अशा प्रकारेच आम्हाला छान पद्धतीने 14 कडे शिकवल्यामुळं आज मी तुम्हाला ते शिकवते. म्हणजे त्या मोरे मॅडमचं मी आज आता तुमच्या समोरच मी त्यांचं धन्यवाद देणार आहे की त्यांच्यामुळे आज मी तुम्हाला छान पद्धतीने शिकवण्याची कला माझ्यामध्ये आली. त्यांनी जर हा मला धडा शिकवला नसता तर तुमच्यापर्यंत मला हे शिकवता आलं नसतं. त्यामुळे त्यांना अनेकदा मी धन्यवाद देईन. आपलं चालू करूया ही 14 कडीचं वाचन. बघा हा, आता पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे, कला काना का, कला पहिली वेलांटी की, कला दुसरी वेलांटी की, हे तर पाहिजे. पण लक्षात ठेवताना जी सिरियल लक्षात ठेवायला लागते ती कशा पद्धतीने बघा. क का, की, कु कु, के क्या, कै को, कौ, कम कहा. बघा क का, की, कु कु, के क्या, कै को, कौ, कम कहा. तर 2च अक्षरामध्ये सूर लावत जायचा. त्यामुळे काय होतं, 2 2 2 घेतल्यानंतर आपल्याला ती जोडी बरोबर लक्षात राहते की क नंतर काय. क का, की, कु कु, के क्या, कै को, कौ, कम कहा. लक्षात म्हणजे सुरात म्हटल्यानंतर ती जोडी आपल्याला लक्षात राहते आणि 14 कडे परफेक्ट पाठ होते. पण क का, का म्हणजे कला कना का, की म्हणजे कला पहिली वेलांटी की, नंतर कला दुसरी वेलांटी की. कु कु, कला पहिला उकार कु, कला दुसरा उकार कु. के क्या, केवर एक मात्रा के, कला कवर अनुस्वर क्या. कै को, कवर 2 मात्रे कै, कला एक काना एक मात्रा को. कौ, कला एक काना चंद्राकर क, कला एक काना 2 मात्रे क. कम कहा, कवर अनुस्वार, त्याच्यानंतर कहा म्हणजे हे 2 जे आलेले आहेत ते विसर्ग आलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे आज मी तुम्हाला अतिशय सोप्या आणि छान पद्धतीने मराठी मुळाक्षरे 14 कडे शिकवलेली आहे. तर समजली का सगळ्यांना. मराठीमध्ये 14 स्वर आहेत, 35 व्यंजन आहेत, त्याच्यानंतर ही 14 खडी आहे. आता ह्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा. हा, तर दिलेली आता काय करायचं आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून तुम्ही काय करायचं, योग्य पर्यायाचा क्रमांक रंगवायचा आहे. बघा प, ब, घ, म, 1 2 3 4. दुसरा आहे अ, आ, ई, ई, उ. त्याच्यामध्ये इथं पर्याय असणार आहेत, मी पर्याय लिहिलेले नाही आहेत. आता इथं बघा हा, आता प नंतर काय येणार आहे, प फ, प नंतर फ येणार. हे आपल्याला कधी माहिती पाहिजे, ज्यावेळी आपल्याला व्यवस्थित लिहिता वाचता येतं तेव्हा. त्यासाठी मुळाक्षर स्वर पाठ केली पाहिजे. प फ ब भ म. मग फ किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे, तर 2 नंबरला आपण गोल करायचं. इथं कोणतं येणार आहे, फ. उत्तर पत्रिकेमध्ये फ लिहायचं नाही, आपल्याला गोल करायचं आहे. 1 नंबरला ई, 2 नंबरला उ, 3 नंबरला उ, 4 नंबरला ए.
असे पर्याय असणार आहे. मग बघा अ आ इ ई उ, सुरात म्हटल्यामुळे आपल्याला लगेच पुढचं लक्षात आलं. अ आ इ ई, ई 1 नंबरला आहे बघा. मग 1 नंबरचा पर्याय आपल्याला गोल करायचा आहे. लक्षात म्हणजे फक्त रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. अ आ इ ई, कुठलं ई? ह्रस्व ई इथे येणार, पहिलं ई त्याच्यावर असणार नाहीये ते येणार. मग हे निरीक्षण आपल्याला व्यवस्थित पाहिजे. आता पुढे बघा अशाच प्रकारे प्रश्न. तर बघा रिकाम्या जागी कोणती 14 खडी वापरण्यात येईल? बघा हा, पहिल्यांदा बघा बघा इथं काय दिलेले आहे? 14 खडीचे प्रश्न दिलेले आहे की रिकाम्या जागी कोणती दोन आपण काय करू शकतो? अक्षरे लिहू शकतो. वाचून बघा. म मा, मी मू मू. म्हणजे इथे येणार कोणतं अक्षर आहे? मी मू. मग मी मू मध्ये ह्रस्व काय दीर्घ, म्हणजे पहिला उकार काय दुसरा उकार, हे आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात. मग मी इथं पहिली आहे म्हणजे इथं मी कोणती येणार आहे? दुसरी येणार आहे. आपण मनात ठेवायचं, साईडला लिहून ठेवायचं. आणि इथं दीर्घ उकार येणार आहे म्हणजे दुसरा उकार येणार आहे. दीर्घ म्हणजे दुसरा उकार येणार आहे. मग ही जोडी साईडला लिहून घेऊया आपण. मला दुसरी वेलांटी आणि मला दीर्घ उकार म्हणजे दुसरा उकार मू. मग हे कुठं आहे बघा? कुठल्या नंबरला आहे? ही ह्रस्व उकार आणि हे ह्याच्यामध्ये बघा किती नंबरला आहे? आपण काय करायचं आहे? बघायचं आहे. बघा आता इथं 3 नंबरच्या पर्यायामध्ये मी लिहिलेलं आहे. इथं मला पहिली दुसरी वेलांटी आहे पण मोवर एक मात्र आहे, त्यामुळे हा पर्याय कट, हा नाही बसणार. इथं सुद्धा मला दुसरी वेलांटी आहे पण पुढचं अक्षर मै आहे, आपल्याला मू पाहिजे आहे. इथं सुद्धा पहिला दुसरी वेलांटी आहे, दुसरा उकार आहे, म्हणजे हा ऑप्शन बरोबर बसतो. आणि इथं मला काय आहे? पहिली वेलांटी आणि दुसरा ऑप्शन आहे तो मवर एक मात्र, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन कट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 हा आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हा काय आहे आपला? बरोबर आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजेच काय, मला दुसरी वेलांटी आणि मला दुसरा उकार, म्हणजे दीर्घ वेलांटी आणि दीर्घ उकाराचे मचई 14 खडी इथे येणार आहे. ऑप्शन नंबर 3 ला आहे, म्हणून 3 नंबर गोल करायचा आहे. आता बघा पुढचा प्रश्न. कळ, दळ, सर, मळ हे शब्द दिलेले आहेत. दिलेल्या शब्दामध्ये आपल्याला काय करायचं? वेगळा शब्द शोधायचा आहे. इथं पर्याय सुद्धा दिलेले असतात बघा. फळ, सळ, दुसरा पर्याय सळ, तिसरा पर्याय मळ, चौथा पर्याय आहे सर. तर दिलेल्या प्रश्नामध्ये वेगळा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहिल्यांदा नीट प्रश्न वाचा. कळ, दळ, सर, मळ. मग याच्यातला वेगळा शब्द शोधायचा कसा? तर यमक जुळणारे शब्द, म्हणजे शेवटी प्रत्येकात ळ ळ ळ आहे, म्हणजे प्रत्येक अक्षर मध्ये काय कॉमन आले आहे का ते शोधायचं. जे कॉमन आलेलं नसेल तो शब्द असेल तो आपल्याला उत्तर असणार आहे त्याच. कळ, दळ, मळ त्याच्यामध्ये आणि सर त्याच्यामध्ये आपल्याला सर हा वेगळा शब्द आहे. सर हा काय आहे? वेगळा शब्द आहे. म्हणून आपण काय करायचं आहे? सर हे काय करायचं आहे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 ला आहे. पर्याय क्रमांक 4 आपण गोल करायचा आहे. पर्याय क्रमांक 4 काय करायचा आहे? गोल करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता बघा
ह्याच्यामध्ये ळ ळ ळ आहे, हे आपण काय केलेलं वेगळा पर्याय म्हणून आपण काढलेला आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा शरद पारवा बघ, ह्याच्या 2 वेळा आलेला अक्षर कोणता आपल्याला शोधायचा आहे. शरद पारवा बघ ह्याच्यामध्ये 2 वेळा आलेला अक्षर कोणता आहे शोधायचा आहे. र र हे 2 वेळा आलेलं आहे बघा. कोणता अक्षर आलेला आहे. र र हे 2 वेळा आलेलं अक्षर आहे. आणि आपण काय करायचंय, र हा पर्यायामध्ये किती नंबरला आहे बघायचा आणि आपण पर्याय त्याचा लिहायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता प्रश्न विचारू शकतात की ह्याच्यामध्ये 3 अक्षरी शब्द कोणता, 4 अक्षरी. आता करवंद हा किती अक्षरी शब्द आहे, 4 अक्षरी. बालक किती अक्षरी आहे, 3 अक्षरी. हे सुद्धा प्रश्न विचारतात की 3 अक्षरी 4 अक्षरी शब्द कोणता. त्याच्यानंतर बघा च श दिलेल्या मुळाक्षरांमध्ये रिकामी जागी कोणती शब्द येणार, मग असे पर्याय दिलेले असतात. मग आपल्याला हे माहिती पाहिजे च छ ज झ त्र. इथं ज येतं, मग ज किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. मग 1 नंबरच्या पर्यायाला आपण काय करू शकतो, गोल करू शकतो. आलं लक्षात. अशा प्रकारे ह्याच्यावर आपल्याला बरेच प्रश्न आहेत. मग त्याच्यामध्ये प्रश्न पण देतात की जळगाव या शब्दामध्ये एकूण किती अक्षरे आहेत ते बघा. जळगाव जळगाव एकूण 4 अक्षरी शब्द आहे. जळगाव 4 अक्षरी शब्दांचा हा शब्द आहे. लक्षात. म्हणजे 14 खडी व 12 खडी व्यंजन ह्याच्यावर जे प्रश्न विचारले आलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, नीट प्रश्न वाचायचा आहे. कारण की ह्याच्यामध्ये नीट प्रश्न वाचल्यानंतर आपण काय करू शकतो, व्यवस्थित त्याचं उत्तर लिहू शकतो. बघा अजून एकदा हे वाचन करायचं कसं बघा. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ अ औ अम आहा अशा प्रकारे वाचन करू शकता. 14 खडीचं क का की कु कू के क्या कै को क कौ कम कहा अशा प्रकारे 14 खडीचं आपल्याला वाचन करायचंय. समजलं. तर आज आपल्याला इयत्ता पहिलीचा IMVNRचा ऑनलाईन क्लास कोणता झालेला आहे, मराठीचा झालेला आहे. मग आजच्या आपण ऑनलाईन क्लासमध्ये आपण आज लाईव्ह क्लासमध्ये काय शिकलेलो आहोत, आज आपण स्वर शिकलेलो आहोत. मराठी मुळाक्षरे व 14 खडी यांची ओळख. त्याच्यामध्ये एकूण स्वर 14 असतात, व्यंजन 35 असतात आणि मग 14 खडे. त्याच्यानंतरचा घटक कोणता आला, त्याच्यानंतर आपण काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये एकूण 14 खडी बघितली. त्याच्यानंतर आपण काय प्रश्न बघितले, प्रश्न कसे पडतात, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा आपण बघितलं. आलं लक्षात. आता ह्याच्यावर होमवर्क तुम्ही अभ्यास काय करायचा आहे बघा. तर मुलांनी तुम्हाला मराठीची वही घालायची आहे. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश साठी एक हाफ नोटबुक घालायचे, म्हणजे नोटबुक म्हणजे वही घालायची आहे. त्याच्यामध्ये पहिला जो आपला घटक झालेला आहे, आता आपल्याला पहिला कोणता घटक आहे, तर पहिला आहे विविध चित्रांची ओळख. तो घटक झाला की 2 नंबर टाकायचं. 2 नंबर मध्ये मराठी मुळाक्षरे व 14 खडींची ओळख लिहायची. पहिला प्रश्न लिहायचा. पहिला प्रश्न आपल्याला आहे की खालील अक्षरातील स्वर ओळखा. आता स्वर ओळखा म्हणजे काय केलेलं असतं, बाकीची सगळी व्यंजन दिलेली असतात बघा. क प य ऍ र. तर याच्यातला स्वर कोणता आहे, तर स्वर आहे अ. मग स्वर अ किती नंबरला आहे त्या पर्यायाला आपण गोल करायचं आहे. त्याच्यानंतर हा स्वर ओळखला. त्याच्यानंतर व्यंजन कसं ओळखायचं बघा. अ आ अम स. तर दिलेल्या अक्षरातील व्यंजन कोणतं आहे, मग व्यंजन कोणतं आहे, स आहे. मग स किती नंबरला आहे त्या पर्यायाला तुम्ही गोल करू शकता. अशा प्रकारे आपल्याला विविध प्रश्न विचारतात. ते सगळे प्रश्न वहीमध्ये तुम्ही कंपल्सरी लिहून काढायचे.
वहीमध्ये अशा प्रकारे जर प्रश्न लिहिला, पर्याय लिहिला तर तुमचं एक्स्ट्रा वाचन, रायटिंग स्किल, रीडिंग स्किल सगळे इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुम्हाला छान मार्क पडणार आहे. आलं लक्षात? तर तुम्ही आता काय करायचंय, प्रश्न लिहायचे, त्याची पर्याय लिहायचे आणि उत्तर सुद्धा वहीमध्ये छान अक्षरात लिहायचंय. ओके, समजलं सगळ्यांना? आज मराठी मुळाक्षरे त्यांची ओळख, आज आपल्याला लाईव्ह ऑनलाईन क्लासमध्ये आय एम विनरचा घटक कंप्लीट झालेला आहे. त्याच्यावर छान अभ्यास करा. प्रश्न वाचन महत्वाचे. प्रश्न पुन्हा पुन्हा अडखळत वाचा, पण प्रश्न वाचन आणि पर्याय वाचन सगळ्यात महत्वाचं आहे, ते तुम्ही केलंच पाहिजे. थांबूया आपण इथंच आता. थँक्यू.